आपल्याकडे म्हणून वारकऱ्याची सेवा, कुठल्या अडलेल्या माणसाची सेवा, धर्मकार्याची सेवा. देवा मला तू एवढी ऐपत दे की मला सुद्धा पंगत घेण्याची ताकद येऊ दे. मागणी करायला काय हरकत आहे, देणारा तो आहे, द्यायचं का नाही द्यायचं तो पाहून घेईल, पण मागणी तर करू आपण. शेगावला जाऊन महाराजांना सांगू, बाबा एवढं संपन्न कर, इतना दीजिए स्वामी जाने कुटुंब समाय, मी भूखा ना जाऊ न रहू और साधू भी ना भूखा जाए. माझ्या रस्त्यावर जो कोणी वारकरी माझ्या घरची अर्धी भाकर मी त्याच्यासाठी नेईल, हा संकल्प आज या निमित्तानं करू आपण. कारण या वारीचं वैशिष्ट्यच हे की आपण शिकायसाठी चाललेलो आहे ना, आपण पुण्य कमवायसाठी चाललो ना, आपण करमणुकीसाठी चाललो. आणि माझ्यासारखा जाडजूड माणूस तब्येत कमी होईल म्हणून जातो आणि 1.5 किलो वजन शिल्लक घेऊन जातो, कारण एवढं रट्टून लोक खाऊ घालतात. त्यामुळे तब्येत काही कमी होण्यासाठी वारी न्यायची. ही वारी आहे काहीतरी शिकण्यासाठी. याच्यातून एकच गोष्ट शिकू, आपल्या गावामध्ये सुद्धा मुंबईहून दिंडी येते, आपल्या गावात सुद्धा कल्याणहून दिंडी येते, डहाणून दिंडी येते, नाशिकहून दिंडी येते, त्याच्यानंतर कपिलधाऱ्याहून दिंडी येते. काही दिंड्या या मुक्ताईनगरला जाणाऱ्या दिंड्या येतात, काही दिंड्या पंढरपूरला येतात. आपल्याला काही घ्यायला नाही, जातोय वारकरी जाऊ द्या, मुद्दाम आपण त्या वारकऱ्याला भेटू. आणि एवढं जर झालं आपल्याकडून तर वारी केल्याचं सफल झालं असं आपल्याला छान. तुम्ही सगळे प्रसन्न आहात आणि हीच ती वेळ आहे की ज्या वेळेत आपल्याला आपल्या व्यक्तीबद्दलची कृतज्ञता व्यक्त करायची. आपण छान पायी चालत होतो, पण ज्यावेळेस आपल्याला तहान लागते ना, त्यावेळेस पाण्याची गाडी बरोबर आपल्या सोबत येत